नमस्कार, मी सुजाता भस्मे एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं असाइनमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, ज्याला आपण MBO असं म्हणतो, ती कन्सेप्ट आणि त्या संदर्भातली असणारी माहिती आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. MBOची जी कन्सेप्ट आहे ती पीटर ड्रकर यांनी लिहिलेली आहे. त्यानुसार आपण बघणार आहे. अकॉर्डिंग टू ड्रकर, मॅनेजमेंट इज नॉट द क्रिएचर ऑफ द इकॉनॉमी, इट इज अ क्रिएटर ॲज वेल. मॅनेजमेंट जे काय ते क्रिएटर नाही आहे, तर तो क्रिएटर आहे. क्रिएटर आहे. अँड ओनली टू द एक्सटेंट टू विच अ मास्टर द इकॉनॉमिक सर्कमस्टन्सेस अँड अलर्ट्स देम टू कॉन्शियस डायरेक्ट ॲक्शन डज इट रिअली मॅनेज. To manage a business, therefore, means a managed by objectives. मॅनेजमेंट हे कसं असतं तर अतिशय महत्त्वाचं असतं. मॅनेजमेंटचे असणारे उद्देश हे सुद्धा अतिशय असतात. त्यानुसार काय केलं जातं तर इकॉनॉमिक सर्कमस्टन्स किंवा आर्थिक परिस्थिती जर निर्माण झाली तर त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचं काम हे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हद्वारे काढता येतं. इन सिम्पल वर्ड्स, MBO इज अ मॅनेजरियल फिलॉसॉफी अँड टेक्निक दॅट अटेम्प्ट्स टू ड्रॉ ऑन पीपल्स नीड टू अचिव्हमेंट competence and autonomy by allowing them to set their objectives, goals, performance criteria. इथं काय केलं जातं मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्समध्ये प्रत्येक जी लेवल आहे मॅनेजमेंटची त्यांना त्यांचे ऑब्जेक्टिव्स एम ठरवून दिलं जातं आणि त्यानुसार त्यांनी ते काय करायचं अचीव करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी 4 स्टेप मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हची प्रोसेस ही चालत असते. ठराविक कालावधीमध्ये तो गोल अचीव झाला किंवा नाही हे चेकआउट करून पाहिलं जातं. जो काही गव्हर्नमेंट त्यांची मीटिंग बोलवली जाते त्याच्यामध्ये तो गोल सगळे मिळून ठरवतात करणार आहे का आपण कुठला गोल घेणार आहे हे प्रत्येकाने आपापले ठरवायचं असतं आणि त्यानुसार मग ठरवल्यानंतर मग तो गोल तुमचा अचीव झाला का त्याला कालावधी दिला जातो, त्यावेळेला झाला का हे त्यानंतर पाहिलं जातं. ड्रकर एक्सपेक्ट्स द पार्टिसिपेशन ऑफ मॅनेजर्स इन ऑब्जेक्टिव्ह सेटिंग. ऑब्जेक्टिव्ह सेटिंग करताना मॅनेजमेंटचं काय असलं पाहिजे तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन किंवा सहभाग हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. अर्थात मॅनेजरनीच गोल ठरवावा अशी त्याची अपेक्षा आहे. ही दॅट अ मीटिंग ऑफ माइंड्स विदिन द मॅनेजमेंट युनिट कॅन बी अचिव्ड ओनली व्हेन ईच ऑफ द कॉन्ट्रीब्युटिंग मॅनेजर इज एक्सपेक्टेड टू थिंक थ्रू व्हॉट द युनिट ऑफ and is lead to participate actively and responsibly in the work of define. इथं जर सांगायचं झालं जर समजा व्यक्तीनं स्वतः एखादी गोष्ट जर करायची ठरवलेली असेल तर ती अचीव करण्यासाठी ती व्यक्ती जीवापाड प्रयत्न करते. पण जर दुसऱ्याने एखादी ती गोष्ट लादली असेल तर ती व्यक्ती काय करत नाही अचीव करण्यासाठी प्रयत्न करत नाही. आता फॉर एक्झाम्पल आपण एक दैनंदिन जीवनातलं एखादं उदाहरण घेऊया. एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं आई वडिलांनी सांगितलं की तुझा आज एक टॉपिक आज कंप्लीट झाला पाहिजे, हे आई वडिलांनी सांगितलं तर तो करेल पण मनापासून होणार नाही किंवा करेलच असं नाही किंवा त्याचं जे मिळणारे जे फ्रुट्स आहेत फळ आहे ते चांगले मिळेल असं सांगता येत नाही. पण ते जर ठरवलं नाही आज मी एक टॉपिक कव्हर करणार असं जर त्याने स्वतःहून ठरवलेलं असेल तर त्यासाठी तो काय करेल स्वतःहून खूप प्रयत्न करेल. इथं पण सेम तीच कन्सेप्ट ड्रकरनं कन्सिडर केले. ड्रकरच्या मतानुसार काय जर मॅनेजरने स्वतः जर समजा एखाद्या युनिटनं की आम्ही हे अचीव करणार आहे असं ठरवलं तर साहजिकच त्यांनी एम पण आपण ठरवलंय गोल पण आपण ठरवलं तो अचीव करण्यासाठी आपणच प्रयत्न केला पाहिजे हे त्यांनी फिक्स केलेलं असतं आणि त्यानुसार ते काय करतात तर ते गोल अचीव करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतात. पुढं पण बघणार आहे and is lead to participate actively and responsibility in the work defining them. MBO approach became needful due to following three forces. अप्रोच 3 गोष्टींसाठी अतिशय महत्त्वाचं. एक आहे स्पेशलाइज्ड वर्क. मॅनेजरचं काही स्पेशलायझेशन वर्क आहेत आपण बघतो. परचेस मॅनेजरचा वर्क वेगळा आहे, सेल्स मॅनेजरचा वर्क वेगळा आहे, त्याचबरोबर प्रोडक्शन मॅनेजरचा वर्क वेगळा आहे, ते स्पेशलायझेशन आहे. हायरार्ची इन ऑर्गनायझेशन. आता जे काय ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये म्हणजेच काय असतं तर ज्या काही मॅनेजमेंटच्या पोस्ट असतात ते एकाखाली एक दिलेल्या असतात त्याला हायरार्ची इन ऑर्गनायझेशन असं आपण म्हणतो. एक्झिस्टन्स ऑफ डिफरंट इन व्हिजन इन बिझनेस. प्रत्येक बिझनेसचं असणारे व्हिजन हे कसं असतं तर वेगवेगळ्या प्रकारचं असतं.
3 गोष्टींसाठी मॅनेजमेंट किंवा MBO अप्रोच हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. These forces cause to develop conflicts and breakdown ऑर्गनायझेशन. या 3 गोष्टींमुळे काय होऊ शकतो, वाद पण निर्माण होऊ शकतो किंवा ऑर्गनायझेशन कोलॅप्स होऊ शकतं. MBO हेल्प्स टू ओव्हरकम दीज डेफिशियन्सीज. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हमुळे काय होतं तर याच्यावरती कंट्रोलिंग कमी करता येतं. इट रिलेट्स द टास्क ऑफ ईच मॅनेजर टू द ओव्हरऑल गोल्स ऑफ द कंपनी. ओव्हरऑल गोल कंपनीचा ठरवला जातो आणि त्याच्यावरती तुम्ही काय काय काम करणार आहे हे त्यांना विचारलं जातं आणि त्यानुसार मग त्यांना ती कामं सोपवली जातात. ड्रकर कोट्स that the greatest advantage of MBO is its ability to enable the manager to control his own performance. या ठिकाणी काय केलं, डकरच्या मतानुसार MBO चा एक ॲडव्हान्टेज किंवा फायदा आपल्याला असं सांगता येईल की मॅनेजर काय करू शकतात, स्वतःच्या परफॉर्मन्सवरती स्वतःच कंट्रोल ठेवतात. दिस सेल्फ कंट्रोल गिव्ह स्ट्रॉंगर मोटिवेशन. स्वतःवरती कंट्रोल ठेवल्यामुळे ते स्ट्रॉंग मोटिवेशन किंवा कार्यप्रेरणा त्यांना मिळते. इट क्रिएट्स द टू डू द बेस्ट. आपण जास्त चांगल्या प्रकारचं कसं देऊ शकतो जास्तीत जास्त यासाठी ते प्रयत्न करत असतात, कारण गोल पण त्यांनीच ठरवलेला असतो आणि तो अचीव करण्याचं पण काम त्यांचंच असतं. MBO एनकरेजेस फॉर टुगेदर हायर परफॉर्मन्स अँड ब्रॉडर विजन. MBOमुळे काय करता येतं, हायर परफॉर्मन्स पण मिळवता येतो आणि त्याचबरोबर विजन पण ब्रॉड आपलं होतं. MBO इज डिस्क्राइब्ड ॲज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम बेस्ड ऑन मेजरेबल अँड पार्टिसिपेटिव्हली सेट ऑब्जेक्टिव्स. MBO कंबाईन्स प्लॅनिंग अँड कंट्रोल. आता MBAची जी कन्सेप्ट आहे, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हची जी कन्सेप्ट आहे, त्या प्लॅनिंगची पण कन्सेप्ट आहे ती आणि कंट्रोलिंगची सुद्धा कन्सेप्टचा त्याच्यामध्ये समावेश केला जातो. द 4 स्टेज MBO सायकल इज ॲज फॉलोज. जी काही 4 स्टेज MBOच्या आहेत त्या तुम्हाला पुढं बघायचे. थँक्यू.